नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या चॅनलवर। जेव्हा माझी मालकीन तीर्थयात्रेला गेली तेव्हा तिने तिच्या 15 वर्षाच्या मुलीला माझ्याकडे सोडले। मी पण तिची सगळी कामं पळत पळत करायचो आणि रात्र झाली की तिला माझ्या जवळ झोपवत होतो। तशी मालकीनेही परवानगी दिली होती। दुसऱ्या दिवशी रात्री मला काहीतरी नरम नरम जाणवले। मी घाबरून उठलो तेव्हा त्या रात्री मला धक्काच बसला। मालकीनीच्या मुलीने माझी मालकीन तीर्थयात्रेला जाणार होती म्हणून सकाळपासूनच माझा जीव संकटात सापडला होता। मला सांगत होती की रोहित, माझे संपूर्ण घर तुझ्या ताब्यात सोडून जात आहे। जितका भरोसा मी तुझ्यावर करू शकते, घरात इतर कोणत्याही नोकरावर करू शकत नाही। माझे नाव रोहित आहे, मी 24 वर्षाचा आहे, पण मी गेल्या 14 वर्षापासून मालकिनीच्या घरीच कामाला होतो। त्यामुळे जितका विश्वास मालकीन माझ्यावर करत होत्या इतर कुणावरही करत नव्हत्या। म्हणूनच त्या प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत शेअर करत होत्या। त्या म्हणत होत्या की रोहित, माझी मुलगी अंजलीला मी घरीच सोडून जात आहे, तिची व्यवस्थित काळजी घ्यायची। तुला माहित आहे ना की तिला झोपेत चालण्याची सवय आहे। मी मान हलवून होकार दिला की मॅडम, मला माहिती आहे, परंतु खरं तर मला काय माहिती, ती तर तिच्या खोलीत झोपत होती। ती 15 वर्षाची होती, परंतु ती थोडी बालिश आणि चंचल होती। ती मालकिनीची एकुलती एक मुलगी होती, म्हणूनच तिला खूप प्रेमाने लाडाने जपले होते। ती अजूनही बाहुल्यांशी खेळत होती। मी म्हणाले की मॅडम, मी हिची व्यवस्थित काळजी घेईन। पण यानंतर मालकिनीने मला जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला। ती मला असे कसे म्हणू शकते? मालकीन बाई म्हणाले की रात्री तू माझ्या अंजलीच्या जवळच झोपशील आणि तिच्या खोलीतच राहशील। हे ऐकून मी हैराण झालो। मी म्हणालो, मालकीन, मी लहान बेबीच्या खोलीत कसा झोपू शकतो? तुम्ही विचार करून तरी बोला, हे योग्य नाही। ती म्हणू लागली, रोहित, मला काही ऐकायचे नाही। मी जे बोलले ते बोलले, तू अंजलीच्या खोलीतच झोपायचं आणि तिथेच राहायचं। मला मालकीनबाईची ही गोष्ट कोणत्याच अँगलने योग्य वाटत नव्हती, पण आता सध्या तरी मी त्यांना पुन्हा पुन्हा नकार देऊ शकत नव्हतो। पण मी माझ्या मनात हा ठाम निश्चय केला होता की मी अंजलीच्या खोलीत झोपणार नाही। माझी मालकीन एक विधवा बाई होती, पण खूप श्रीमंत होती। त्यांच्याकडे बरीच जमीन आणि मालमत्ता होती, जिथून त्या भरपूर पैसा कमवत होत्या। त्यांना एकुलती एक मुलगी होती, जिला त्यांनी खूप प्रेमाने वाढवले होते। मी जेव्हा मालकिनीच्या घरी कामाला आलो होतो त्यावेळेस मालक जिवंत होते। त्यांनी मालकिनीला अगदी फुलासारखे जपले होते। त्यांचे मालकिनीवर खूप प्रेम होते। त्यांनी मालकिनीसोबत लव्ह मॅरेज केले होते। दोघेही एकत्र खूप खुश होते। अंजलीच्या जन्माच्या काही महिन्याआधी मालकाचे एका कार ॲक्सिडेंटमध्ये निधन झाले। शॉक लागल्याने मालकीनबाई वेळोवेळी वेड्यासारखी बोलू लागली होती। कधी बोलायची की ते आता येणारच आहेत, ते मला सोडून असे जाऊ शकत नाहीत। मी त्यावेळेस 10 वर्षाचा होतो, पण मालकीनबाईची अवस्था पाहून खूप रडलो होतो, कारण त्यांचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन पहिल्यापासूनच चांगला होता। त्या माझीही खूप काळजी घ्यायच्या, त्यामुळे त्यांचे दुःख मला बघवत नव्हते। जेव्हा अंजलीचा जन्म झाला तेव्हा मालकीनबाई मालकांची आठवण काढून खूप रडल्या होत्या, पण नंतर कालांतराने त्यांचे मन अंजलीच्या प्रेमात पडले। मालकीनबाईच्या आई वडिलांनी खूप प्रयत्न केले की मालकिनीने दुसरे लग्न करावे, परंतु मालकिनीने लग्नास स्पष्टपणे नकार दिला। त्या म्हणाल्या की नाही, माझ्या पतीवर खूप प्रेम होते आणि मी माझे संपूर्ण आयुष्य माझ्या पतीच्या आठवणीत घालवणार आहे। मग त्यांनी तेच केले आणि संपूर्ण घराला सांभाळून घेतले। 14 वर्षे उलटून गेली होती। मालकीनबाईचा सर्वात इमानदार आणि विश्वासू नोकर मी होतो। त्यांच्या व्यवसायाची जबाबदारी मालकीनबाईंनी माझ्यावर सोपवली होती, पण मीही पूर्ण इमानदारीने एक एक पैशांचा हिशोब मालकीनबाईंना देत होतो।
या वर्षी आमच्या मालकिनीचे आई वडील तीर्थयात्रेला जात होते, म्हणूनच मालकीनबाई म्हणाले की माझी ही तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. हे ऐकून अंजलीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली की मी इथे एकटी राहणार नाही. पण तिचे फायनल पेपर्स होते म्हणून मालकीनबाई सांगू लागल्या की मला तुझे शिक्षण खराब करायचे नाही, म्हणून तुला पुढच्या वेळेस माझ्यासोबत नक्की घेऊन जाईन. खूप मुश्किलीने ती मानली होती, पण जे काही मालकीनबाई मला बोलत होत्या ती गोष्ट मला योग्य वाटत नव्हती. पण तरीही मालकीनबाई मला समजावून तीर्थयात्रेला निघून गेल्या. त्या जाताच मी सोफ्यावर बसून मोकळा श्वास घेतला आणि त्यानंतर जेवण बनवणाऱ्याला बोलावून माझ्याकरिता एक स्पेशल चहा बनवायला सांगितला. मालकिनीच्या समोर सोफ्यावर बसण्याची माझी कधीच हिंमत झाली नाही. तसेही त्यांनी मला कधी नकार दिला नव्हता, पण मालक आणि नोकर यांच्यातील दरी काय असते हे मी चांगलाच ओळखून होतो. पण आता मी विचार केला की मी मालकीनबाई नाहीये तर काही दिवस मालकांसारखं आयुष्य जगून पाहू. मी मोकळा श्वास घेऊन माझे दोन्ही पाय समोरच्या काचेच्या टेबलावर ठेवले. हातात रिमोट घेऊन टीव्हीवर चॅनल बदलू लागलो की तेवढ्यात रूमचा दरवाजा उघडला आणि अंजली हॉलमध्ये आली. जेव्हा तिने मला अशा पोझिशनमध्ये बसलेले पाहिले तर कपाळावर आठ्या आणून म्हणाली, रोहित, आईला घरी येऊ देत. तुझे नावच सांगते की तू कसा त्यांच्या महागड्या टेबलावर तुझे पाय पसरवून बसला होतास. हे ऐकताच मी घाबरून उभा राहिलो. मी म्हणालो, छोट्या मालकीनबाई, मी तुमची माफी मागतो, पण मालकीनबाईंना काहीच सांगू नका. असे बोलून मी लगेच टीव्ही बंद केला आणि रिमोट बाजूला ठेवून दिले. अंजली कपाळावर आठ्या आणून मारामात सोफ्यावर येऊन बसली आणि रिमोटी स्वतःच्या हातात घेतली आणि म्हणू लागली की आई घरी नाही तर याचा अर्थ असा नका समजू की मी तुम्हा लोकांना मी डोक्यावर चढवून ठेवेन. जोपर्यंत आई घरी येत नाही तोपर्यंत या घराची मालकीण मी आहे, म्हणून मी जे सांगणार तुम्ही लोक तेच करायचं. मी खाली मान घालून म्हणालो, का नाही छोट्या मालकीनबाई, जसा तुमचा हुकूम. मला आतून खूप कसं तरी वाटत होतं. माझं लहान मालकीनबाईशी कधीच जमत नव्हतं. प्रत्येक वेळेस लहान मुलांसारखं वागायचे आणि तिच्या अशा हरकतीमुळे मी परेशान व्हायचो. ती मला दिवसातून बऱ्याच वेळा बाजारात पाठवायची आणि म्हणायची की माझ्यासाठी सामान आणण्यासाठी तूच बाजारात जायचे आहेस. माझे काम करण्यासाठी ना ड्रायव्हर जाणार ना घरातील कोणता दुसरा नोकर जाणार. मालकीनबाई सुद्धा तिला काहीच बोलायच्या नाहीत, कारण ती त्यांची लाडली होती. मालकीनबाई सुद्धा मलाच सांगायची की जा रोहित, छोटी मालकीन जे सांगते ते काम कर. नोकर चहाचा कप घेऊन आला तर मला असे उभा पाहून माझ्यावर हसत होता. मला म्हणू लागला की आता काही वेळापूर्वी खूप रुबाब करत होतास, आलास ना आपल्या ऐपतीवर. मी रागाच्या भरात त्याच्याकडे पाहू लागलो. त्याने चहाचा कप टेबलावर ठेवला आणि निघून गेला. जी चहा मला प्यायची होती ती चहा अंजली खूप मजेत पीत होती. असाच पूर्ण दिवस इकडच्या तिकडच्या कामात निघून गेला. जशी रात्र झाली मी माझ्या क्वार्टरमध्ये जायला निघालो तर अंजली म्हणू लागली की रोहित, तू कुठे निघालास? आईने सांगितले होते की तू माझ्या खोलीत झोपणार आहेस. हे ऐकताच मला मालकीनबाईंनी सांगितलेली गोष्ट आठवली. मी आश्चर्याने अंजलीकडे पाहिले आणि म्हणालो, छोट्या मालकीनबाई, मला माझ्या क्वार्टर व्यतिरिक्त कुठेही झोप येत नाही. घरात इतर मोलकरीणही आहेत, तुम्ही त्यांना तुमच्यासोबत तुमच्या खोलीत झोपायला बोलावून घ्या. अंजली म्हणाली की आईने सांगितले होते की तू झोपणार आहेस म्हणजे तूच झोपणार आहेस. चुपचाप माझ्या मागे माझ्या खोलीत ये आणि चटई टाकून झोपून घे. मी अंजलीच्या खोलीत तर आलो होतो, पण मला मनातून खूप बेचैनी वाटत होती. अंजली बेडवर जाऊन झोपली आणि तिने लाईटही बंद केले. रूममध्ये या वेळेस अंधार होता. माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. भले ती 15 वर्षाची होती, पण मी तर 15 वर्षाचा नव्हतो ना. मला कुणीतरी सांगितलेली गोष्ट आठवली, जी मी बाहेर कुठेतरी ऐकली होती, की जिथे एक पुरुष आणि एक स्त्री असते तेथे तिसरा राक्षसी असतो. माहित नाही मालकिनीने असे का सांगितले होतं की मी त्यांच्या मुलीच्या खोलीत एकटाच राहू. मला असं वाटतं की त्यांनी एखाद्या मोलकरणीला त्यांच्या मुलीच्या खोलीत झोपायला हवं होतं. खोलीत हलकासा प्रकाश होता. एक नजर माझी
बेडवर झोपलेल्या अंजलीवर पडली तर मी तिच्या चेहऱ्याकडे पाहतच बसलो. गाढ झोपेत खूप छान निरागस दिसत होती. ती मस्त बिनधास्त होऊन झोपली होती. मी एकदम माझी नजर दुसरीकडे वळवली आणि जोरात डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करू लागले. शैतान माझ्यावर विजय मिळवण्यासाठी मला झोप यायला हवी म्हणून मी देवाचा जप करू लागलो. पण जप करता करता मला कधी झोप लागली कळालेच नाही आणि घड्याळात जोराचा अलाराम वाजला आणि माझे डोळे उघडले. मी हडबडून जागा झालो. पाहिले तर अंजली झोपेतच आपल्या घड्याळाचा अलाराम बंद करत होती. माझ्या समोर असलेल्या घड्याळाकडे पाहिले तर सकाळचे 7 वाजले होते. मी ताबडतोब अंजलीच्या खोलीतून बाहेर पडलो. तिला शाळेत जायचे होते, शिवाय तिचा पेपरही होता. मालकिनीने सांगितले होते की ड्रायव्हर सोबत अंजलीला एकटीला पाठवायचे नाही, म्हणून जेव्हा अंजली तयार होऊन खोलीतून बाहेर आली, ड्रायव्हर सोबत जाऊन मी तिला शाळेत सोडून आलो. त्यानंतर मी जमिनीची कागदपत्रे घेऊन त्यांच्या हिशोबात मग्न झालो, कारण मालकीनबाईंनी त्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. मी माझ्या कामात असा काही मग्न झालो की मला आठवणच राहिली नाही की अंजलीला शाळेतून परत आणण्यासाठी मीही ड्रायव्हर सोबत मला जायचे होते. जोपर्यंत मी गेलो नसतो तोपर्यंत ड्रायव्हरही अंजलीला शाळेतून घरी आणण्यासाठी गेला नसता आणि असा मालकिनीचा आदेश होता. मी माझ्या कामात इतका मग्न झालो होतो की माझ्या डोक्यातून ही गोष्ट निघून गेली होती की 12 वाजता अंजलीची शाळा सुटणार होती आणि आता दुपारचे 2 वाजले होते. जेव्हा माझ्या मोबाईलची रिंग वाजू लागली तेव्हा मी पाहिले तर मालकिनीचा फोन होता. मी पटकन फोन उचलला तर मालकीनबाई माझ्यावर भडकल्या आणि म्हणाल्या की मला अंजलीचा फोन आला होता, ती अजूनपर्यंत शाळेतच आहे. तू तिला शाळेतून घरी आणायला का गेला नाहीस? हे ऐकताच मी जोरात कपाळावर हात मारला. मी खरंच विसरलो होतो. मी म्हणालो की मी मार्केटच्या जमिनीचा हिशोब पाहत होतो. मालकीन म्हणाल्या की आधी जाऊन अंजलीला सुखरूप घरी घेऊन ये. मी पटकन सगळ्या फाईली बंद केल्या आणि घरातून बाहेर आलो तर समोर ड्रायव्हर उभा होता. मी रागाच्या भरात त्याच्याकडे पाहिले आणि म्हणालो की तू मला सांगू शकत नव्हता की छोट्या मालकिनीची शाळा सुटली म्हणून? तर तो म्हणू लागला की मी का म्हणून सांगू? मालकीनबाई तर तुला सगळ्या नोकरांचा बॉस बनवून गेले आहेत ना, मग ह्या सगळ्या गोष्टींची तू स्वतः काळजी घे. ड्रायव्हरच्या बोलण्याने मला खूप राग आला होता. मालकीनबाई काय गेल्या तर सगळेच नोकर डोक्यावर बसले होते, नाहीतर त्यांच्या समोर मान वर सुद्धा होत नाही. सध्या मी पटकन ड्रायव्हर सोबत बसलो आणि जेव्हा शाळेत पोहोचलो तर पूर्ण शाळा रिकामी झाली होती. फक्त अंजली तेवढी शाळेत होती. मला पाहून चौकीदार म्हणाला की इतका उशीर का झाला यायला? अंजली रागाने लाल पिवळी झाली होती. गाडीत बसून जोपर्यंत घर येत नाही तोपर्यंत मलाच ऐकवत होती. आईला घरी येऊ देत, तुझी चांगली शाळा घ्यायला लावते की नाही बघच. चूक झाली माझीच होती, म्हणून मी चुपचाप तिच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेत होतो. घरी पोहोचलो तर जेवण तयार करणाऱ्याने अजून जेवण तयार केले नव्हते. मोलकरणीने ही घराची साफसफाई व्यवस्थित केली नव्हती. सगळ्या आपापसात गप्पा मारण्यात बिजी होत्या. हे पाहून तर मी स्वतः चक्रावून गेलो होतो. मालकीन विना संपूर्ण घर अस्ताव्यस्त झाले होते. मी त्यांना काही बोलायला गेलो तर सगळेच मला उलट सुनावू लागले की तू ही आमच्यासारखाच या घरातला नोकर आहेस, त्यामुळे जास्त काही बोलण्याची गरज नाही. मी तर मालकिनी विना एकटा पडलो होतो. मी मोलकरणीला व्यवस्थित साफसफाई करायला सांगितले आणि स्वतः उभा राहून त्यांच्याकडून घर व्यवस्थित साफ करून घेतले. रात्री मी खूप थकलो होतो. जेव्हा मी अंजलीच्या खोलीत गेलो तर मी मोठ्याने वाचन करून पाठांतर करत होती. मी पुन्हा बाहेर येऊन हॉलमधील सोफ्यावर येऊन झोपलो, कारण आज दिवसभर काम करून खूप थकलो होतो. रात्रीच्या वेळी मला अचानक जाग आली. मला असं जाणवलं की हॉलमध्ये आणखीन कुणीतरी उपस्थित आहे. कुणाच्या तरी पावलांचा आवाज मला ऐकू आला. मी डोळे उघडून पाहिले तेव्हा मला असं वाटलं की कुणीतरी माणूस अंजलीच्या खोलीच्या बाहेर उभा आहे आणि रूमच्या खिडकीतून आतमध्ये वाकून बघण्याचा प्रयत्न करत आहे. मी मोठ्याने ओरडलो की कोण आहे तिथे? तर माझा आवाज ऐकून पटकन कुणीतरी पळत किचनच्या दिशेने निघून गेला. मी पटकन उठून त्याच्या मागे किचनच्या दिशेने पळालो, पण
तिथे किचन पूर्णपणे रिकामे पडले होते. मी लाईट लावून पाहिले पण तिथे कोणीच नव्हते. एक दरवाजा किचनच्या दुसऱ्या बाजूलाही उघडत होता. जेव्हा मी तिथे जाऊन पाहिले तर त्या दरवाजाची कडी उघडी होती. जेव्हा मी त्या दरवाजाने बाहेर पडलो तर तिथेही कुणीच नव्हते. पूर्णपणे शुकशुकाट होता. मी किचनच्या दरवाजाला आतून कडी लावून घेतली आणि पुन्हा हॉलमधील सोफ्यावर येऊन झोपलो. पण मला झोप लागत नव्हती. मी विचार करत होते की कोण व्यक्ती होता जो रात्रीच्या ह्या वेळेला घराच्या आत आला. माहित नाही अचानक मला काय सुचलं की मी अंजलीच्या खोलीत निघून गेलो. ती बेडवर गाढ झोपली होती. मी जाऊन चटईवर झोपलो. रात्री जसा कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येऊ लागला तर कदाचित अंजली झोपेत घाबरत होती. ती झोपेतच बडबडू लागली की मला खूप भीती वाटत आहे. हे कुत्रे मला खाऊन टाकतील. आई, माझा हात पकडून ठेव. ती बेडवर आपला हात मारत होती. झोपेतच कदाचित आपल्या मालकीनबाईंना शोधत होती. मला कळत नव्हते की अशा परिस्थितीत मला काय करायला हवे. मी माझ्या अंथरुणावरून उठलो आणि माझा हात अंजलीच्या हातात दिला. माझा हात पकडून ती पुन्हा गाढ झोपली होती. बराच वेळ मी उभा राहून वाट पाहत होतो की कधी ती एकदाची गाढ झोपते आणि मी माझा हात तिच्यापासून सोडवून घेऊ. जेव्हा ती गाढ झोपली तेव्हा मी हळूच माझा हात तिच्या हातातून वेगळा केला आणि पुन्हा माझ्या जागेवर चटईवर येऊन झोपलो. त्यानंतर मी अंजलीच्या खोलीतच झोपू लागलो. एका नोकराने दुधाची खीर बनवून आणली आणि म्हणाला की तू ही खाऊन घे, खूप छान झोप येईल. मी खीर खाऊन रात्री अंजलीच्या खोलीत निघून गेलो. त्या रात्री खरोखर मला खूप चांगली झोप लागली. मी इतका गाढ झोपलो होतो की मला सकाळीच जाग आली. जेव्हा मी पाहिले तर बेड रिकामा होता. त्यावेळेस सकाळचे 6 वाजले होते. यावेळेस तर अंजली उठत नाही. शिवाय आज तर रविवार, शाळेला सुट्टीही आहे. मी खोलीतून बाहेर येऊन पाहिले तर अंजली तिथेही नव्हती. मी तिला संपूर्ण घरात शोधले पण मला अंजली कुठेच दिसली नाही. आता मात्र माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली होती. भीतीने हातपाय थरथर कापत होते. मी घरातील सगळ्या लोकांना ओरडून जमा केले. सगळे तिला शोधू लागले पण ती घरात कुठेच नव्हती. आता मला खरंच काही सुचत नव्हतं. माझ्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. मालकीनबाई तिला माझ्या विश्वासावर सोडून गेल्या होत्या. मी रात्री कसा इतका गाढ झोपलो होतो काय माहीत. तेवढ्यात अचानक माझ्या लक्षात आले की जेवण तयार करणारा नोकर सुद्धा तिथून गायब होता. मग मला लक्षात आलं की काही दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीला अंजलीच्या खोलीच्या बाहेर बघितले होते आणि तो पळतच किचनच्या दिशेने गेला होता. बहुतेक तो जेवण बनविणारा कुक होता. मी ताबडतोब मालकीनबाईंना फोन केला आणि संपूर्ण गोष्ट त्यांच्या कानावर घातली. मला त्याचा पत्ता माहीत होता. मालकीनबाई म्हणाल्या की तू ताबडतोब त्याच्या घरी जा, त्याचा पाठलाग कर, मी पोलिसांना फोन करून कळवते. मी ताबडतोब त्या कुकच्या घरी पोहोचलो तेव्हा त्याच्या बायकोने आणि मुलांनी सांगितले की तो घरी आलाच नाही. मग मला आजूबाजूच्या लोकांकडून कळाले की सकाळी सकाळी कुक अंजलीच्या तोंडावर हात ठेवून तिला एका गाडीत बसून कुठेतरी घेऊन जात होता. त्यावेळेस पोलिसांची गाडीही आमच्या बंगल्याजवळ आलेली होती. सगळी चौकशी झाल्यानंतर बंगल्याच्या बाहेर लावलेले कॅमेऱ्याच्या मदतीने आम्हाला गाडीचा नंबर मिळाला होता आणि त्यात स्पष्ट दिसत होते की तो कुक अंजलीच्या अंगावर हात ठेवून जबरदस्तीने तिला गाडीत बसवत होता. गाडीचा नंबर ट्रेस झाला होता. मी सुद्धा पोलिसांच्या सोबतच गेलो होतो. जसा आम्ही गाडीजवळ पोहोचलो, गाडी एका सुनसान जागेवर उभी होती. मला आठवलं की एकदा मला तोच कुक त्याच्यासोबत अशा सुनसान जागेवर घेऊन आला होता जिथे त्याचे काही मित्रही राहतात. मी धावतच त्या दिशेला गेलो जिथे त्याच्या मित्राचे घर होते. पोलीस नंतर पोहोचले. सर्वात आधी मी तिथे पोहोचलो होतो. मी दरवाजाला जोरात लाथ मारली तर दरवाजाची आतून कडी लावलेली कडी तुटली आणि दरवाजा जोरात उघडला. समोरचा तो कुक आणि आणखीन 2 व्यक्ती उपस्थित होते. त्यांनी अंजलीला एका खुर्चीवर बसून दोरीने बांधून ठेवले होते. ती खूप रडत होती. तिला अशा अवस्थेत पाहून मला इतका राग आला की मीही काहीच विचार न करता त्या तिघांवर तुटून पडलो.
तितक्यात पोलिसही तिथे येऊन पोहोचले आणि त्यांना पकडून घेऊन गेले. अंजली घाबरत मला मिठी मारून रडू लागली. ती खूपच जास्त घाबरलेली होती. मी तिला शांत केले आणि म्हणालो की घाबरू नकोस, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला काहीही होऊ देणार नाही. दुसऱ्या दिवशी मालकीनबाई सुद्धा घरी पोहोचल्या होत्या. मालकीनबाई अंजलीला मिठी मारून रडू लागल्या आणि मला म्हणाले की मला तुझ्यावर विश्वास होता की तू माझ्या मुलीची रक्षा करशील. मी म्हणालो की मी अंजलीला माझ्या लहान बहिणीसारखी समजतो आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही अजिबात काळजी करू नका. ना तुमच्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहणार ना अंजलीकडे. हे ऐकून मालकीनबाईंना खूप आनंद झाला. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची ही कथा नक्कीच आवडली असेल. तर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.